नमस्कार, मी संदीप पाटील. माझ्या ट्रॅव्हल विथ संदीप या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. आज आपण भेट देणार आहोत किल्ले शिवनेरी या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच किल्ल्यावर आपण आज व्हिजिट करतोय. तर आपण पाहू शिवनेरी किल्ला. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांपेक्षा शिवनेरीला विशेष महत्त्व आहे, कारण याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. हा प्राचीन किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या शहरात वसला आहे. पुण्यापासून शिवनेरीचे अंतर सुमारे 95 किलोमीटर आहे. किल्ल्यावर जाताना काही अंतर गाडीने जाता येते. बांधतळापासून मात्र पुढे पायऱ्यांनी जावं लागते. या मार्गाने जाताना 7 दरवाजे लागतात, म्हणूनच या वाटेला 7 दरवाजांची वाट असेही म्हणतात. यातीलच पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा. जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शकांची राजधानी होती. नंतर सातवाहन राजा गौतमीपुत्र सतकर्णी यांनी या परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पुरातन व्यापारी मार्ग म्हणजेच नाणेघाटच्या संरक्षणासाठी जे 4 दुर्ग बांधण्यात आले होते त्यातीलच एक म्हणजे शिवनेरी होय. महादरवाजातून पुढे गेल्यानंतर लागतो तो गणेश दरवाजा. त्यानंतर लागतो तो पीराचा दरवाजा. त्याला पीर दरवाजा असेही म्हणतात. हा किल्ला सातवाहन राजानंतर चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. 1170 ते 1308च्या सुमारास यादवांनी येथे राज्य स्थापन केले व त्याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. 1443 मध्ये हा किल्ला बहमणी राजवटीखाली आला. पुढे 1446 मध्ये निजामशाहीची स्थापना झाली. 1493 मध्ये निजामशाहीची राजधानी जुन्नरहून अहमदनगरला हलवण्यात आली. 1595 मध्ये हा किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर लागतो तो हत्ती दरवाजा. चढण्यासाठी थोडा कठीण व वेडीवाकडे वळणे घेत त्याला पार करावे लागते. हत्ती दरवाजातून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला शिवाई देवीचे मंदिर आहे. याच श्री भवानी माता शिवाईला जिजाऊंनी नवस केला होता, जर आपल्याला पुत्र झाला तर त्याला तुझे नाव ठेवेन. त्यामुळे महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले. मंदिरामध्ये जाताना लागतो तो शिवाई देवी दरवाजा. शिवाई देवीचे मंदिर पाहिल्यानंतर पुन्हा मुख्य रस्त्याला आल्यावर पहिल्यांदाच लागतो तो मेना दरवाजा. तिथून पुढे गेल्यानंतर लागतो तो कुलूप दरवाजा. हा दरवाजा किल्ल्यावर चढण्याचा 7वा व शेवटचा दरवाजा आहे.
शेवटच्या दरवाजामधून प्रवेश केल्यानंतर समोरच लागतो तो अंबारखाना. पूर्वी याचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे. गडावरील लोकांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक टाक्यांचा संच म्हणजे गंगा जमुना टाकी होय. शिवकुंजाच्या दिशेने जाताना रस्त्याच्या दुतर्फा प्राणी, पक्षी व वृक्षांवर त्यांची शास्त्रीय माहिती देणारे फलक लावले आहेत. भारत सरकारने या किल्ल्याला 16 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. शिवकुंजपासून समोर गेल्यानंतर लागते ती कमानी टाक. तेथेही पाण्याची व्यवस्था केलेली दिसते. त्यानंतर येते ती किल्ल्यावरील सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यानंतर जिजाऊ बाल शिवाजीसह 2 वर्षे या किल्ल्यावर राहिल्या व 1632 रोजी त्यांनी गड सोडला. 1637 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर बरेचदा गड जिंकण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. 1716ला शाहू महाराजांनी हा किल्ला मराठेशाहीत आणला व तो पेशव्यांकडे हस्तांतर करण्यात आला. शिव जन्मस्थानाच्या समोरच आहे बदामी टाके. हा एक छोटा तलावच आहे. तलावाच्या उजव्या बाजूने पुढे गेल्यानंतर लागते ते कडेलोट टोक. येथे कैद्यांना शिक्षा देण्यात येत होती. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील वेळी आपण भेटू एका नवीन डेस्टिनेशनसह. नमस्कार.